तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की कैरीची डाळ तर हवीच आणि अगदी सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कैरी तर सगळ्यांनाच आवडते आणि ह्या सीझनमध्ये बालपणीच्याही काही आठवणी जाग्या होत असतात. तर अशी ही कैरीची डाळ बहुतेकांच्या घरी कैरीची डाळ गुढीपाडव्याच्या दिवशी हमखास असतेच. तर यासाठी मी एक टीप देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. आणि या चॅनेलवर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. चॅनेलवर बाकीचेही व्हिडिओज बघा, वेगवेगळ्या विषयांवर आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील. लहान मुलांनाही काही शिकवता येतील अशा क्राफ्टचे व्हिडिओ इथे दिलेले आहेत. व्हिडिओ बघून आवडले तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. तर आपण कैरीची डाळ करूया. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अशी कैरीची डाळ करायची असेल त्यावेळेला 4 तास अगोदर चणा डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची. 2 वेळा धुणं सफिशियंट आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून ठेवायची. 4 तासानंतर पूर्णपणे चणा डाळ भिजलेली असेल, म्हणजे फुगलेली असेल, तर नंतर ही आपल्याला डाळ बनवायची. त्यासाठी इथे धुवून झाल्यानंतर पाणी घातलं आहे आणि आता ही आपण 4 तासांसाठी बाजूला ठेवूया. 4 तासानंतर साधारण डाळ जेव्हा भिजलेली असेल, व्यवस्थित पूर्णपणे भिजलेली असेल, त्यावेळेला आपण पुढची तयारी करायची. तर इथे मी 2 प्रकारच्या कैऱ्या घेतल्यात. एक अतिशय आंबट आहे आणि दुसरी कमी आंबट आहे. तर या दोन्ही प्रकारच्या कैऱ्या मी एक एक करून घेतलेल्या आहेत. चणा डाळ 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या 2 घेतलेल्या आहेत. दोन्ही कैऱ्या मी किसणार आहे. तर किसणीवरचा जो सर्वात मोठा किसण्याचा भाग आहे त्याच्यावर मी इथे कैरी किसून घेते आहे. अगदी बारीक किसणीवर जर कैरी किसून घेतली तर खात असताना आपल्याला ती कैरी कुठे लागतच नाही. आणि म्हणून अशी जाड थोडीशी आपण किसली ना तर मध्ये मध्ये कैरीचं किस खायला खूप छान लागतो. काही जणांना नुसती वाटीत घेऊन खायला खूप आवडते. तर अशा वेळेला त्यांना या कैरीचाही आस्वाद घेता येतो. तर ही आता आपली कैरी किसून झालेली आहे आणि डाळ पण व्यवस्थित भिजलेली आहे. तर या डाळीतलं पाणी न घेता आपण फक्त डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि ही पल्स मोडवर फिरवून घ्यायची, जेणेकरून ही भरडल्यासारखी होईल. अगदी बारीक नाही करायची, चटणी वाटल्यासारखी. तर यामध्ये इथे मी 2 तिखट मिरच्या घेतल्या आणि या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. कमी तिखट असलेल्या मिरच्यांचा एक मस्त स्वाद असतो. तर तो स्वाद पण आपल्याला मिळेल आणि तिखटपणाही मिळेल, म्हणून तिखट मिरची. तर यामध्ये मीठ पण घातलं आणि आता ही अशी जाडसर वाटून घ्यायची. अशी वाटत असताना काही प्रमाणात चणा डाळीचे अख्खे दाणे त्याच्यामध्ये शिल्लक राहतात, ते तसेच ठेवायचे. कारण तेही जर आपण वाटायचे म्हटलं तर मग चटणीसारखे अगदी बारीक डाळ होते. त्यापेक्षा ही अशी भरडलेली डाळ आणि जाड कैरीचा किस
अतिशय मस्त लागते. तुम्ही नेहमी कैरी डाळ जर करत असाल तर एकदा या पद्धतीनं करून बघा. यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं खोबरं घाला आणि बघा ह्याची चव कशी मस्त लागते. तर ही अशी दुसऱ्या वेळेला जी डाळ भरडून घेतली आहे त्यामध्ये खोबऱ्याबरोबर कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे याचा रंगसुद्धा थोडासा हिरवा आलेला आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वरून चिरलेली कोथिंबीर घालू शकता किंवा अशी मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कारण मी इथे 2 वेळेला मिक्सर लावला आणि दोन्ही वेळेला वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे नीट मिक्सचर करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये किसलेली कैरी घालायची. कैरी घातल्यानंतरसुद्धा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण कैरी आहे ही संपूर्ण डाळीला छान लागली पाहिजे, त्यासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखरसुद्धा कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे साखर घ्यायची. कारण कैरीचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा आणि थोडा साखरेचा गोडसरपणा अशा आपल्याला चवी याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. हे मिक्स करत असताना सुद्धा आपण फोडणी करू शकतो. अन्यथा हे मिक्स करून झाल्यानंतर मग आपण फोडणी करायची. फोडणीमध्ये इथे मी तिळतेल घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल तापलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि हिंग घालायचा, हळद घालायची आणि छान फोडणी चरचरू द्यायची. त्यानंतर आपल्याला ही गरम गरम चरचरीत फोडणी कैरी डाळीवर घालून पुन्हा मिक्स करायचं आहे. गॅस बंद केला तरीसुद्धा बर्नर तापलेला असतो आणि पातेली पण तापलेली असते. त्यामुळे त्यामध्ये ही फोडणी छान तयार होते. तर अशा पद्धतीनं तुम्ही कैरी डाळ करून बघा. यामध्ये खोबरं घालण्याची जी टीप सांगितली आहे ती तुम्ही पण वापरून बघा. एकदा या पद्धतीनं करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही कराल, याच पद्धतीनं कराल. तर असा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. म्हणजे काही ज्या टिप्स सांगितलेल्या असतात, वेगळे आयडिया वापरलेली असते, तर या बाकीच्यांना पण समजतात. चला तर मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण पाडव्यानिमित्त असे बरेच पदार्थ केले आहेत तर ते सगळे तुम्हाला बघता येतील.